रोजच्या त्याच जेवणाचा कंटाळा आला आहे, तर आज आपण करणार आहोत चिंबोरी आणि बोधीचं कालवण। सर्वप्रथम आपल्याला एका कढईमध्ये तेल गरम करून आलं आणि लसणाची पेस्ट घ्यायची आहे आणि ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हळद, मीठ, हिंग, तिखट हे सर्व व्यवस्थित वास येईपर्यंत परतून घ्यायचं आहे बरं का। आणि आता हे परतून झाल्यानंतर इथे मी चिंबोरी आणि बोधी ॲड करणार आहे। तुमच्याकडे बोधीला काय बोलतात हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा बरं का। आता हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला हा सर्व चिंबोरी आणि बोधीला लागायला पाहिजे। आता एक ग्लास इथे पाणी घेणार आहे मी आणि व्यवस्थित शिजण्याकरिता झाकण देऊन 10 मिनिटांकरिता ठेवून देणार आहे। 10 मिनिटांनी हे आता ओपन करायचं आहे। आता ह्याच्यामध्ये टोमॅटो घ्यायचा आहे, त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर, गरम मसाला आणि धणेपूड, झाकण द्या आणि व्यवस्थित असं आपल्याला परत एकदा 5 ते 7 मिनिटांकरिता हे शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही सुद्धा बोधी आणि चिंबोरीचं कालवण करता का, की फक्त बोधी जी आहे ही तुम्ही उकडूनच खाता, हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा। तर असं तयार आहे हे झणझणीत चिंबोरी आणि बोधीचं कालवण।